समर्थकांना फक्त त्यांच्या घरातच सत्ता पाहिजे। मग ते आमदारकी त्यांना पाहिजे, झेडपी सदस्य पाहिजे, पंचायत समिती पाहिजे, ग्रामपंचायत सरपंच पाहिजे, चेअरमन तेच पाहिजे, बँकेला डायरेक्टर तेच पाहिजे, सगळ्या काही घरात। मी जसं आता भाषणात म्हणलं, राजाच्या पोटी राजा जन्मत होता, पण आताच्या कारखान सम्राटच्या पोटी किंवा ह्या लोकांच्या पोटी सगळं प्रधानमंडळच जन्मू राहिले। आज निर्धार मेळावा घेतला, नेमका काय उद्देश होता, काय मागणी असेल? निर्धार मेळावा हा जनतेचा आहे। या मतदारसंघामध्ये जनतेने निर्धार केलेला आहे की हे 3 घरं या मतदारसंघामध्ये गेले 60 वर्ष राज्य करतात, यांना बाजूला करायचं आणि सर्वसामान्य माणसाला हातात हा मतदारसंघात द्यायचा, हा निर्धार जनतेचा। आणि हा निर्धार मेळावा करण्यात प्रवृत्त जनतेने केलंय। तुम्ही पाहिलं एकदम उत्साह आहे। आमच्याकडे कुठे कारखाना संस्था शिकते, घरातून लोक गाडीत बसायचे ना आणायचे नाही, प्रत्येक गावातून छोटे छोटे मुरमी सारख्या गावातून एक सर्वसामान्य कुटुंबातला माणूस आज गाडी घेऊन आलाय। म्हणजे असे छोटे छोटे गावातून लोक तिथं आलेत आणि सर्वसामान्य कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीचे। तुम्ही जर पाहिलं तर इथं भारतीय जनता पार्टीच्या विचाराचे सरपंच असतील, ग्रामपंचायत सदस्य असतील, चेअरमन असतील, हे सर्व कार्यकर्ते आले। आता आमच्या तालुक्यात झेडपी सदस्य, पंचायत समिती दुर्दैवाने आमच्या प्रतिनिधी ठेवले नाही, हा भाग आहे, पण नगरसेवक सगळे माझ्या सगळे इथं आलेले आहेत। म्हणजे हे निर्धार लोकांनी केलेला आहे आणि या लोकांच्या भूमिकेशी आम्ही आहे। साखर सम्राटांकडे गेले अनेक वर्ष सत्ता राहिली, मात्र मतदारसंघ कुठेतरी विकासापासून वंचित आहे, काय जनभावना? साखर सम्राटांना फक्त त्यांच्या घरातच सत्ता पाहिजे। मग ते आमदारकी त्यांना पाहिजे, झेडपी सदस्य पाहिजे, पंचायत समिती पाहिजे, ग्रामपंचायत सरपंच पाहिजे, चेअरमन तेच पाहिजे, बँकेला डायरेक्टर तेच पाहिजे, सगळ्या काही घरात। मी जसं आता भाषणात म्हणलं, राजाच्या पोटी राजा जन्मत होता, पण आताच्या कारखान सम्राटच्या पोटी किंवा ह्या लोकांच्या पोटी सगळं प्रधानमंडळच जन्मू राहिले। म्हणजे सगळं त्यांच्याकडे, प्रधानमंडळ सगळं त्यांच्याच घरात, अशी परिस्थिती। म्हणजे जेवढा माणूस शिकला तेवढा चुकतो काय आपला सर्वसामान्य जनता, अशी परिस्थिती तयार झाली। सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यमान आमदार भेटीगाठी घेत आहेत, कसं पाहत आहे आता त्यांच्या कार्यक्रमात? आता आमची विनंती आहे, त्यांच्या बिचारा आमच्या बहीण आहेत, आम्ही बहीण म्हणून त्यांना स्वीकारलंय आणि त्यांनी आता भाऊ म्हणून आमच्या मागे राहा। ते सगळ्या बहिणीला पण भावाला काहीच नाही असं नको, म्हणून आता हा त्यांनी थांबलं पाहिजे आणि आमच्या पाठीमागे निश्चित उभा राहिलं पाहिजे, अशी विनंती या माध्यमातून मी त्यांना करतो। त्यांनी जे छोटे काही विकासात्मक कामाचे उद्घाटन चालले, शेवटी शासनाने पैसे दिले, नारळ फोडले पाहिजे, ते केले पाहिजे त्यांनी। आता येणाऱ्या काळात जर समजा पक्षाने जर संधी पुन्हा राजांना दिली तर मग नेमकं आपली भूमिका काय असेल? मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे। निश्चित पार्टीने अशा पद्धती भूमिका घेणार नाही, मला गॅरंटी। आणि हा मतदारसंघ जर पार्टीला गमवायचा असेल, पार्टी निर्णय घेईल। शेवटी माझ्यासारखा कार्यकर्ता पार्टीचा म्हणून काम करतोय, पण जनता उद्याच्याला ही एवढी मोठी जनता आलेली, माझं ऐकन हे मी काय शाश्वती देऊ शकत नाही। उद्या तुम्ही स्वतः जर समजा पक्षाने राजांना संधी दिली तर तुम्ही निवडून? आता मी शेवटी गोकुळ म्हणून आम्ही एकत्र भूमिका घेतलेली आहे, शेवटी आम्ही बसून निर्णय घेऊ, पार्टीची भूमिकेशीच आम्ही राहू, परंतु आम्ही सांगितलं की जनता ऐकन असं काही नाही। एक छोटा प्रश्न, 2 दिवसापूर्वी नगरच्या शासकीय विश्रामगृहावरती एक बैठक पार पडली होती भाजपची, तिथे कुठेतरी पक्षपातीपणा झाला असा आरोप? नाही, पक्षपातीपणा नाही, तिथं एक प्रदेशाने निरीक्षक पाठवला होता मत जाणून घ्यायचे, पण एक सिस्टीम होती, एका पाकिटामध्ये चिठ्ठी टाकून 3 नावं द्यायचे टाकून आणि पदाधिकाऱ्यांनी करायचं। आता सर्व तालुका अध्यक्ष तुषार भाऊ इथं आहेत, त्यांची टीम आणि पदाधिकारी सगळे तुषार भाऊ आणि त्यांच्या बरोबर आहे। जिल्ह्याचे पदाधिकारी आमच्या तालुक्यातले पण आहेत आमच्या बरोबर आणि इकडचे काही जिल्ह्याचे पदाधिकारी। असं असताना पदाधिकाऱ्यांनी मत नोंदायचं अशी परिस्थिती असताना जे क्रायटेरिया दिलता कुणी मत नोंदायचं, तर ते क्रायटेरिया बाहेरतले त्यांचे बगल बच्चे, कारखान्याचे कामाचे, संस्थेतले कामातले लोक आणून तिथं उभा राहून खोटे नाटे नावं सांगितले, पद हे पद याला ते पद, ते सगळं खोटं। माझ्या तालुक्यात आता मी माणसं ओळखितो, 10-5 लोक आणले असे आणले का त्यांना कोणतंच पद नाही सध्याच्या मितीला, त्याच्या आधी असतील कधी पदाधिकारी, पण आताच्या परिस्थितीत नसताना ते लोकांनी जाऊन त्यांचं मत नोंदले। म्हणजे जर समजा तुमचं तिकीट फायनल आहे, कशाला हे करता असं आमचं म्हणणं होतं, म्हणून गोंधळ झाला, बाकी काय नाही। त्यांनी अजून हजारांनी मत मानले, तर त्याच्यावर काही इलेक्शन आहे का निवडून यायला? एक पक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्ते एक पदाधिकारी म्हणून
तुमचं नाव घेतलं जातं, तर येणाऱ्या काळातल्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मतदारांना काय आव्हान द्याल? की मतदाराला माझं आव्हान एवढंच आहे की भारतीय जनता पार्टीच्या विचाराने आपल्याला सगळ्याला काम करायचं. शेवटी मतदार राजा आहे. आज महाराष्ट्राभर जर परिस्थिती पाहिली, काही निर्णय चुकल्यानंतर लोकसभेला काही गोष्टी घडल्या, भविष्यामध्ये असा काही निर्णय होऊ नये की त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये सगळ्या मतदारसंघामध्ये अडचणी. आमच्या मतदारसंघाची हवा आणि सर्वसामान्य मनामध्ये असणारा विचार याचा ध्यानात घेऊन पार्टी निर्णय घ्यावा, एवढीच भूमिका पार्टीला आहे. आणि निश्चित आताचे विद्यमान उमेदवार हे सर्वसामान्याच्या मनामध्ये कुठेच नाही. आणि जर पुढे निर्णय पार्टीकडून चुकला तर नंबर कितवा जाईल सांगता येत नाही. 2014ची पुनरावृत्ती उलटी होईल, असं होऊ शकतं, असं मला वाटतं.